हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदुना अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मॉक टेस्टचे जे क्वेश्चन्स आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टरचे ते डिस्कस करणार आहेत. त्याआधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये आपण नवीन बॅचेस सुरू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण फक्त 999 मध्ये टेक्निकल बॅचेस स्टुडंट्सला प्रोव्हाइड करत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर जो काही तुमचा सिलेबस असेल तो आपण इथे पूर्ण करणार आहोत. त्याच्यामध्ये जे सब पॉईंट सुद्धा असतील ते आपण डिटेलमध्ये इथे कव्हर करणार आहोत. याची एक स्पेशालिटी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काही MCQs आहेत, PYQs आहेत, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीने तर ठीक आहे, पण लॉजिकल अंडरस्टँडिंगने सुद्धा कसे सोडवायचे हे आपण इथे आपल्या स्टुडंट्सला शिकवणार आहोत. दुसरं इम्पॉर्टंट फीचर या बॅचचं असं आहे की आतापर्यंत जे काही बॅचेस आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या त्या फक्त मराठीमध्ये स्टुडंट्सला दिले जातात, पण आपल्या अकॅडमीमध्ये आपण या मराठीमध्ये ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये या स्टुडंट्सला अवेलेबल करून देत आहोत. ओके, त्याच्याचबरोबर आपण स्टुडंट्सला पर्सनल गायडन्स सुद्धा देतो. तुमचं टाइम टेबल कसं प्रिपरेशन, त्याचबरोबर तुमचं शेड्यूल कसं असलं पाहिजे हे सर्व स्टुडंट्सला आपण इथे सांगणार आहोत. जर तुम्ही या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर तुमच्याकडे ही उत्तम संधी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त 999 रुपयामध्ये ही बॅचेस परचेस करून तुम्ही खात्रीने सांगते तुमचं प्रिपरेशन उत्तम या पद्धतीने इथे होणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघा आपण जे काही क्वेश्चन सुरुवात केलेली आहेत मॉक टेस्टची, तर याच्यामध्ये बघा आपण जो आजचा पार्ट घेणार आहे ते ट्रान्समिशन अँड कंट्रोल ऑफ डिसीजेस हा बघणार. याच्यामधला जो पहिला क्वेश्चन आहे, द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ प्रिव्हेंटिंग वॉटरबॉर्न डिसीजेस इज. वॉटरबॉर्न डिसीजेस म्हणजे काय असतात? जे असे इन्फेक्शन्स जे काय होत आहेत, वॉटर थ्रू स्प्रेड होत आहे. स्प्रेड, ओके, स्प्रेड वॉटर थ्रू होणारे याचा त्याच्याच डिसीजेसला काय म्हटलं जातं? वॉटरबॉर्न डिसीजेस. आणि याच्यामध्ये जे प्रिव्हेंटिंग आहे त्याच्यामध्ये कोणता बेस्ट वे विचारला आहे? फर्स्ट ऑप्शन वॅक्सिनेशन, सेफ वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन, सी अँटीबायोटिक्स अँड डी क्वारंटाईन. ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर जर तुमच्याकडे हा प्रश्न आला की वॉटरबॉर्न इन्फेक्शन तुम्हाला कसे रोखले जाऊ शकतात, तर तुमच्याकडे जे तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की प्रत्येक घरामध्ये एक क्लीन वॉटर गेलं पाहिजे, किंवा जे डिस्पोजिशन ऑफ वेस्ट आहे ते प्रॉपरली होतंय का, त्याचं कंटॅमिनेशन वॉटरसोबत होतंय का, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर त्याच्यामध्ये बघा, जे वॉटरबॉर्न इन्फेक्शन आहे ते स्टॉप करण्यासाठी, ते प्रिव्हेंट करण्यासाठी इथे इम्पॉर्टंट आहे सॅनिटेशन, सेफ वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन. म्हणजे लिकेज ऑफ पाईप, ज्याच्यामध्ये काय होऊ शकतं, जर पाईप लिकेजेस असतील किंवा जे सिवेज वॉटर आहे ते एक ड्रिंकिंग वॉटरसोबत याचं कंटॅमिनेशन होऊ नये. ओके, ह्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्याच्यामुळे काय होते, स्प्रेड होऊ शकतं इन्फेक्शन. मायक्रो ऑर्गॅनिझम एका कंटॅमिनेटेड प्लेसमधून सेफ प्लेसमध्ये किंवा सेफ वॉटरमध्ये जाऊ शकतात. तर यासाठी जे हे वॉटरबॉर्न इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचे आहेत जसं की कोलेरा, तर याच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, सेफ वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 44, हर्ड इम्युनिटी इज अचीव्ड वेन. म्हणजे हर्ड इम्युनिटी, टाइप्स ऑफ इम्युनिटी ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता, पॅसिव्ह इम्युनिटी, ऍक्टिव्ह इम्युनिटी, किंवा जी हर्ड इम्युनिटी आहे ते एक्झॅक्टली काय असतं इथे? ऑल इंडिव्हिज्युअल्स आर वॅक्सिनेटेड. ऑप्शन बी, अ सफिशियंट प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन इज इम्यून टू डिसीज. सी ऑप्शन, अ डिसीज इज कम्प्लिटली इरॅडिकेटेड. अँड डी, ओनली चिल्ड्रन्स आर वॅक्सिनेटेड. ओके, तर इथे तुम्ही पहिल्याच इन्स्टिंक्टमध्ये काय करू शकतात, ऑप्शन नंबर डी काय करताय, इलिमिनेट करताय. आता इथे ऑल इंडिव्हिज्युअल्स आर वॅक्सिनेटेड इज नॉट रिलेटेड टू हर्ड इम्युनिटी. नाव डिसीज इज कम्प्लिटली इरॅडिकेटेड याला इम्युनिटीचा प्रकार म्हणत नाहीत. याच्यामध्ये ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे एक सफिशियंट पॉप्युलेशन, पोर्शन ऑफ पॉप्युलेशन इज इम्यून टू डिसीज. म्हणजे ज्यावेळेस ही हर्ड इम्युनिटी असते, एखाद्या रिजनमध्ये एखाद्या डिसीजसाठी ऑलरेडी त्या लोकांमध्ये इम्युनिटी असते, म्हणजे प्रतिकार शक्ती असते. तर ही जर हर्ड इम्युनिटी असेल तर समजा किती इम्पॉर्टंट असेल किंवा किती इम्पॉर्टंट फॅक्टर आहे हे की जे इन्फेक्शन स्प्रेड होत आहे त्या सायकलला ब्रेक करायला. ओके, पर्सन टू पर्सन हे इन्फेक्शन जात असतं, पण जर समजा त्याच्या सायकलमध्ये एखादे असे लोक आहेत ज्यांच्याकडे काय इम्युनिटी आहे, ते काय करू शकतात, इन्फेक्शन स्वतःला त्याचं प्रिव्हेंट करू शकतात. तर याच्यामध्ये काय, हर्ड इम्युनिटीचा करेक्ट इम्पॉर्टंट रिझन, अ सफिशियंट पोर्शन ऑफ पीपल इज इम्यून टू डिसीज. ओके, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 45, आयसोलेशन इन डिसीज कंट्रोल रेफर्स टू. म्हणजे जे आयसोलेशन प्रोसेस आहे या डिसीज कंट्रोलमध्ये
तर कोविड नंतर तर सगळ्यांनाच आयसोलेशन आणि क्वारंटाईन हे माहितीच आहे. तर आयसोलेशन मध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे, क्वारंटाईन मध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं जातं हे तुम्हाला इथे बघायचं आहे. ओके, आयसोलेशन इन डिसीज कंट्रोल्स रेफर्स टू सेपरेटिंग हेल्दी पीपल एक्सपोज टू डिसीज, किंवा ऑप्शन बी सेपरेटिंग इन्फेक्टेड पर्सन फ्रॉम हेल्दी पॉप्युलेशन, सी ऑप्शन डिसइन्फेक्टिंग द एन्व्हायरमेंट, आणि ऑप्शन डी वॅक्सिनेटिंग ऑल कॉन्टॅक्ट्स. तर इथे करेक्ट जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, सेपरेटिंग इन्फेक्टेड पर्सन्स फ्रॉम हेल्दी पॉप्युलेशन. आता आयसोलेशनमध्ये त्या लोकांना ठेवलं जातं ज्यांना ऑलरेडी इन्फेक्शन आहे, कारण की त्यांच्याद्वारे जे अनइन्फेक्टेड आहेत, जे हेल्दी लोक आहेत, त्यांच्यापर्यंत इन्फेक्शन जाऊ नये म्हणून आयसोलेशनमध्ये कोण ठेवले जात आहेत, इन्फेक्टेड लोक. म्हणून सेपरेट करतोय अशा इन्फेक्टेड लोकांना फ्रॉम द हेल्दी पॉप्युलेशन. ओके, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. Now question number 46, quarantine is applied to. क्वारंटाईन म्हणजे एक्झॅक्टली काय, ओनली वॅक्सिनेटेड पर्सन्सला अप्लाय केलं जातं, पर्सन एक्सपोज टू इन्फेक्शियस डिसीज बट नॉट येट शोईंग सिम्पटम्स, पर्सन्स ऑलरेडी सिक, आणि ऑल ट्रॅव्हलर्स. आता याच्यामध्ये बघा, क्वारंटाईन म्हणजे एक्झॅक्टली काय होतं. समजा एक इन्फेक्टेड पर्सन आहे ज्याला तुम्ही आयसोलेट करताय कारण की तो इन्फेक्टेड आहे, पण त्याच्या संपर्कात आलेले जी लोक आहेत ज्यांना काय हे यांचं इन्फेक्शन झालेलं असू शकतं पण त्याच्यामध्ये अजून सिम्पटम्स नाहीत, अशा लोकांना काय केलं जातं, क्वारंटाईन केलं जातं. म्हणजे ते लोक दुसऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन हा काय करणार नाही, स्प्रेड करणार नाही. म्हणून ऑप्शन नंबर बी बघा, पर्सन्स एक्सपोज टू इन्फेक्शियस डिसीजेस. बरोबर, इन्फेक्शियस डिसीजेसला एक्सपोज तर झालेत किंवा त्याच्या संपर्कात तर ऑलरेडी गेलेले आहेत ते, पण त्यांच्यामध्ये अजून हे सिम्पटम्स डेव्हलप झालेले नाहीत, अशा यांना काय म्हटलं जातं, अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं, क्वारंटाईन. ओके, जे ऑल ट्रॅव्हलर्स जर तुम्ही डिरेक्टली म्हणू नाही शकत की ते काय असतील, एक्सपोज असतील इन्फेक्शियस एजंटला. त्याच्यामधले काही जण एक्सपोज झालेले असतील त्या इन्फेक्शियस एजंटला, काही नसतील झाले. म्हणून ऑल आहे का, ऑल म्हणजे काय एकदम एक्स्ट्रीम होऊन जातं. म्हणून अशा ऑप्शन्सला तुम्हाला काय करायचं, लगेच इलिमिनेट करायचं. नो क्वेश्चन नंबर 47, प्रायमरी वेक्टर कंट्रोल मेथड फॉर मलेरिया इज. आता दोन टाईपचे वेक्टर्स ऑलरेडी आपण मलेरियामध्ये बघितले. कोणता असणार आहे, एक प्रायमरी वेक्टर असतो आणि प्रायमरी होस्ट असतो आणि दुसरा असणार आहे सेकंडरी होस्ट. याच्यामध्ये जर स्पेसिफिकली वेक्टर कंट्रोल, वेक्टर मलेरियाच्या याच्यामध्ये वेक्टर कोण आहे, मॉस्किटो. मॉस्किटो हा काय वेक्टर आहे. याच्यामध्ये जर वेक्टरला जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर कोणती प्रोसेस इथे फॉलो करायची. फर्स्ट, वॅक्सिनेशन, इंडोर स्प्रेइंग अँड इन्सेक्टिसाइड ट्रीटमेंट नेट्स. ऑप्शन सी अँटीबायोटिक्स, ऑप्शन 4 आयसोलेशन ऑफ पेशंट्स. इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे, जर वेक्टरला कंट्रोल करायचं म्हणजे मॉस्किटोला तुम्हाला काय करायचंय, कंट्रोल करायचंय, तर इथे काय केलं पाहिजे, ऑप्शन बी इंडोर रेसिड्युअल स्प्रेडिंग आणि इन्सेक्टिसाइड ट्रीटेड नेट्स. ह्या कोणासाठी काम करणार आहेत, वेक्टरसाठी काम करणार आहेत. जे वॅक्सिनेशन आहे हे काय करणार आहेत, हे फक्त इंडिव्हिज्युअल्सला दिलं जाऊ शकतं, पॉप्युलेशनला दिलं जाऊ शकतं, पण याचा उपयोग वेक्टर्समध्ये होणार आहे का, तर नाही. अँटीबायोटिक्स पण लोकांमध्ये दिले जाऊ शकतात, जे काय कोण असणार आहेत, होस्ट आहेत, यांच्यामध्ये दिले जाऊ शकतात. द क्वेश्चन नंबर 48, डिरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स, त्यालाच काय म्हटलं जातं, डॉट्स, इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ. आता बघा, ज्यावेळेस आपण LSOचा स्टडी करतोय, लॅब सायंटिफिक ऑफिसर, ज्याच्यामध्ये बरेच डिसीजेस आहेत, त्यांच्या डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट पण आपण इथे स्टडी करतो. तुम्हाला एक ओव्हरऑल बघायचं आहे की जे काही सिलेबस आहे एक क्लिअरली किंवा एक त्यांची काही बॉर्डर लाईन नाही ज्याच्यामध्ये ते सेग्रिगेट केले जात आहेत. बरेचसे क्वेश्चन्स असे आहेत LSOचे जे सॅनिटरीमध्ये विचारले जाऊ शकतात, काही लॅब टेक्निशियनचे पण क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात सॅनिटरीमध्ये, पण हे क्वेश्चन्स कसे आहेत, ओव्हरलॅप होत आहेत. ओके, तर याच्यामध्ये जी डॉट्स आहेत ही ट्रीटमेंट कोणत्या डिसीजच्या रिलेटेड आहेत हा क्वेश्चन इथे विचारला गेलाय. मलेरिया, ट्युबरक्युलोसिस, डेंग्यू, कोलेरा. तर बघा, मोस्ट अप्रोप्रिएट याचा आन्सर काय असणार आहे, 48चं करेक्ट आन्सर आहे बी, दॅट इज ट्युबरक्युलोसिस. या डिसीजेससाठी कोणती ट्रीटमेंट असणार आहे, डॉट्सची ट्रीटमेंट असणार आहे. Now question number 49, which of the following is a biological method of vector control? व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही बघितलंय काही इन्सेक्टिसाइड्स वापरले जातात, काही पेशंट्सला क्युअर करण्यासाठी काही किमोथेरपी दिल्या जातात किंवा अँटीबायोटिक्स दिले जातात,
पण जर बायोलॉजिकल एजंट्स हा कशाला कंट्रोल करण्यासाठी? वेक्टरला. म्हणजे कोण आहेत? मॉस्किटो. मॉस्किटोला कंट्रोल करण्यासाठी बायोलॉजिकल मेथड काय आहे? जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन बघा. आपण जिथे नोट्स आपले हे केलेले आहेत, पब्लिश केलेले आहेत मलेरियाच्या रिलेटेड, आपण तिथे डिरेक्टली आपल्या नोट्समध्ये हा क्वेश्चन पण आहे की कोणता एक बायोलॉजिकल असा एजंट आहे जो एक असतो फिश, त्याला काय म्हटलं जातं? गॅम्ब्युसिया. हा फिश आहे जो काय करतो? या लार्वलला किंवा लार्वलला ईट करतो. जे आपण स्टेजेस बघितलेत वेक्टरचे, ज्याच्यामध्ये एग असणार आहे, एग नंतर लार्वी, लार्वा नंतर प्युपा, प्युपा नंतर काय असतं? अडल्ट. जे ही लार्वल स्टेज आहे, हे फिश काय करतात? त्या लार्वीला किल करतात. जर लार्वललाच किल झालेले तर त्याच्यानंतर जो मॉस्किटोचं पॉप्युलेशन आहे ते वाढणार का? तर नाही. तर लार्वल स्टेजमध्येच या मॉस्किटोजला काय केलं जात आहे? किल केलं जात आहे. ओके, तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? गॅम्ब्युसिया फिश. जे बाकीचे आहेत डीडीटी स्प्रेइंग, फॉगिंग किंवा ड्रेनिंग स्टॅग्नंट वॉटर, हे सुद्धा करेक्ट आहेत. हे पण एक मेजर्स घेतले जाऊ शकतात, पण हे बायोलॉजिकल कंट्रोल मेजर्स नाही. ओके, नो क्वेश्चन नंबर 50. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग इज इम्पॉर्टंट इन डिसीज कंट्रोल बिकॉज इट हेल्प्स. कशासाठी हेल्प करतं हे? फाइंड द सोर्स ऑफ इन्फेक्शन अँड प्रिव्हेंटिंग फर्दर स्प्रेड. ऑप्शन बी, क्युअर एक्झिस्टिंग पेशंट्स. ऑप्शन सी, डेव्हलप्ड वॅक्सिन्स. आणि ऑप्शन डी, इम्प्रूव्ह हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर. जर तुम्हाला एक्झॅक्टली कळालं की कुठून कोणाकडून इन्फेक्शन कोणाला होतंय, म्हणजे काय? कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. तो व्यक्तीला इन्फेक्शन झालंय, ठीक आहे, तर तो कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, ठीक आहे, त्या लोकांना क्वारंटाईन करा. असं जर ही जी प्रोसेस आहे, म्हणजे याला काय म्हटलं जातं? कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? तर याचा आन्सर काय? फाइंड द सोर्स ऑफ इन्फेक्शन, म्हणजे एक्झॅक्टली कुठून याचा उगम झालेला आहे, म्हणजे कुठून याचा स्प्रेड सुरू झालेला आहे हे तुम्हाला शोधण्यात मदत करतं. आणि त्यानंतर तुम्हाला त्या कोणत्या पद्धतीने त्या इन्फेक्शनला पुढे स्प्रेड होण्यापासून रोखता येईल हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कळणार आहे. दॅट इज कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. क्वेश्चन नंबर 51. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन इज प्रायमरीली युज्ड इन द मॅनेजमेंट ऑफ. जे ORS तुम्ही घेता ते कशासाठी घेतलं जातंय? म्हणजे किंवा आता इथे तुम्हाला एक्झॅक्टली विचारलंय की कोणत्या डिसीजमध्ये घेतलं जाते. आता तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे की ज्यावेळेस डिहायड्रेशन ही कंडिशन तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप होते, डिहायड्रेशनमध्ये काय होतं? बॉडीमध्ये जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत, जे इम्पॉर्टंट फंक्शन प्ले करतात, बरेचसे मेकॅनिझम, चॅनल्स ओपन आउट किंवा क्लोजिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत. या इलेक्ट्रोलाइटचा याचा इम्पॉर्टन्स आहेत. सोडियम क्लोराईड, पोटॅशियम अशा टाईपचे आपले हे काय असतात? इलेक्ट्रोलाइट्स असतात. तर या इलेक्ट्रोलाइटच्या लॉसमुळे आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा डिसीजेस किंवा एक ॲबनॉर्मलिटीज कॉज होऊ शकतात. ती कशामध्ये होते? डिहायड्रेशन, ओव्हर लॉस ऑफ वॉटर. तर या कोणत्या डिसीजमध्ये ती बघितली जाऊ शकते? मलेरिया, डायरिया, ट्युबरक्युलोसिस अँड डेंग्यू. कोणत्या कंडिशनमध्ये होणार आहे? तर इथे बघा, मलेरियामध्ये एक्सेस ऑफ बॉडी वॉटर लॉस होत नाही, पण काही प्रमाणामध्ये बघितलं जाऊ शकतं. ट्युबरक्युलोसिसमध्ये नाही, कारण की हा कसा आहे? रेस्पिरेटरी डिसीज आहे. डेंग्यूमध्ये पण नाही. तर इथे करेक्ट आन्सर आहे डायरिया. डायरियामध्ये काय होतंय? बॉडीमधून खूप किंवा वॉटर लॉस होतं, आणि त्या वॉटर लॉसमध्ये हे इलेक्ट्रोलाइट्स पण लॉस होणार आहे. म्हणून काय? ओरल रिहायड्रेशन सोल्युशन्स हे घेतले जातात. क्वेश्चन नंबर 52. क्लोरिनेशन ऑफ वॉटर इज डन टू क्लीन. आता ज्यावेळेस तुम्ही बघता की वॉटरमध्ये काही क्लोरिन्स ऍड केले जातात, हे कशासाठी केले जात आहे? ते केमिकल पोल्युटंट्सला किल करतात, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, हेवी मेटल्सला, की अल्गी ओनली. अल्गी म्हणजे शेवाळ, फक्त शेवाळ किल करण्यासाठी. तर बघा, फक्त अल्गीला न किल करता किंवा हेवी मेटल्स नसणार आहे, केमिकल पोल्युटंट्स पण इथे काय नसणार आहे. तर इथे करेक्ट आन्सर काय? पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे किल करण्यासाठी काय केले जातात? क्लोरिनेशन ऑफ वॉटर केले जातं. स्विमिंग पूल्समध्ये पण बघितलं असेल, क्लोरीन हे खूप प्रमाणामध्ये वापरलं जातं, कारण की जे स्विम करतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होणे, त्या पाण्यामध्ये पॅथोजन्स ग्रो होणे, म्हणून हे क्लोरीन ऍड केलं जातं. क्वेश्चन नंबर 53. Universal precautions in healthcare are aimed at preventing transmission of what? Airborne diseases only, bloodborne diseases, pathogens, waterborne diseases आणि foodborne diseases. क्वेश्चन नंबर 53चं बघा, युनिव्हर्सल प्रिकॉशन इन हेल्थकेअर. हेल्थकेअरमध्ये कोणतं मेकॅनिझम होणार आहे ट्रान्समिशन?
तर इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज ब्लड बॉर्न पॅथोजन. ब्लड बॉर्न पॅथोजन, ब्लड बॉर्न इन्फेक्शन एका पर्सन कडून दुसरेकडे होऊ नये याचं प्रिकॉशन्स याची काळजी घेतली जाते. ओके, याचा ऑप्शन नंबर बी इथं करेक्ट आन्सर आहे. नाउ क्वेश्चन नंबर 54, पॅसिव्ह इम्युनिटी इज प्रोव्हाइडेड बाय. आपण ऑलरेडी हर्ड इम्युनिटी मध्ये बघितलं, जेवढं की ऑलरेडी त्या इन्फेक्शन म्हणजे लोकांमध्ये तेवढी इम्युनिटी आहे त्या डिसीजला प्रिव्हेंट करण्याची, दॅट वॉज हर्ड इम्युनिटी. इथे काय विचारलंय, पॅसिव्ह इम्युनिटी, वॅक्सिन्स, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीबायोटिक्स अँड इम्युनोग्लोब्युलिन्स, ऑप्शन सी एक्सपोजर टू इन्फेक्शन अँड ऑप्शन डी न्यूट्रिशन. इथे बघा, पॅसिव्ह इम्युनिटी, ज्यावेळेस तुम्ही इम्युनिटी स्टडी करता दोन टाईपच्या इम्युनिटीज इथे मेनली बघितले जातात. एक तर असणारे ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरी असते पॅसिव्ह इम्युनिटी. ज्यावेळेस ऍक्टिव्ह इम्युनिटी डेव्हलप होते, जर समजा एखादं इन्फेक्शन मला झालंय आणि त्यानंतर जे माझ्या बॉडीमध्ये अँटीबॉडीजचं प्रोडक्शन होणार आहे, दॅट इज ऍक्टिव्ह, म्हणजे माझी बॉडी स्वतः ते अँटीबॉडीज प्रोड्यूस करते त्या इन्फेक्शनसाठी, दॅट इज ऍक्टिव्ह इम्युनिटी. आणि पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये बघता एखादे टाइप्स ऑफ अँटीबॉडीज माझ्यामध्ये टाकले जातात. जर कोविडमध्ये बघितलं असेल तुम्ही, काय केलं जातं तर प्लाझ्मा ट्रान्सफर केला जात होता. प्लाझ्मामध्ये काय असतात, अँटीबॉडीज असतात. जो व्यक्ती त्या इन्फेक्शन पासून बरा झालेला आहे, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये त्याच्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज आहेत. आता याच्या ब्लडमधून ह्या प्लाझ्माला सेपरेट केलं जातं, त्या अँटीबॉडीज घेतल्या जातात आणि ज्या व्यक्तीमध्ये हे इन्फेक्शन झालंय आणि त्याच्यामध्ये तेवढी इम्युनिटी नाही की तो काय करू शकतो, त्या इन्फेक्शनला टॅकल म्हणजे फेस करू शकतो, अशा याच्यामध्ये त्या पर्सनच्या बॉडीमध्ये एका क्युअर झालेल्या किंवा हेल्दी पर्सनमध्ये जे अँटीबॉडीज आहेत त्या ऍड केले जातात, जेणेकरून त्याच्यामध्ये इम्युनिटी डेव्हलप व्हावी. तर या टाईपच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, पॅसिव्ह इम्युनिटी, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीबॉडीज ऑर इम्युनोग्लोब्युलिन्स. ओके, सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. Now question number 55, the most important route of transmission of COVID-19 is. COVID-19 साठी important route of transmission काय आहे, fecal oral route, respiratory droplets or aerosols, blood transfusion आणि ऑप्शन डी insect bite. आता याचा आन्सर सर्वांनाच माहित असणार आहे, इथे कोणी चुकणारच नाही. रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स आणि एरोसोल्स, म्हणून तर सर्व काय होते, आपल्या घरात लॉक्ड होते किंवा क्वारंटाईन होते. Now question number 56, fumigation is used to control which types of pest. कोणत्या टाईपच्या पेस्टला कंट्रोल करण्यासाठी हे फ्युमिगेशन वापरलं जातं. 1 airborne bacteria, 2 insect and rodent in enclosed spaces, option C waterborne pathogens, option D soil-borne microorganisms. तर बघा, फ्युमिगेशन ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये काय केलं जातं, गॅसेस यूज केले जातात स्प्रेइंगसाठी. ओके, हे कशासाठी होतं, मोस्टली इन्सेक्टसाठी, इन्सेक्ट अँड रोडन इन एन्क्लोज स्पेसेस. तुम्ही बघितलं असेल बिल्डिंग्समध्ये ज्यावेळेस एक धूर स्प्रे केला जातो किंवा धूर होतो, ते कशासाठी कंट्रोल केले जातात, मॉस्किटो कंट्रोल करण्यासाठी केले जातात फ्युमिगेशन. त्याच्यामध्ये काय इन्सेक्टिसाइड्स यूज करून ह्या मायक्रोऑर्गॅनिझमपेक्षा इन्सेक्टला किल करण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे मॉस्किटोज. That is fumigation. Now question number 57, sterilization differs from disinfection in that sterilization. आता जी ही प्रोसेस आहे स्टरिलायझेशन आणि डिसइन्फेक्शन, या दोन्ही थोड्या प्रमाणामध्ये एकमेकांपासून डिफर करतात. त्यामध्ये स्टरिलायझेशन जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कोणतं फीचर दाखवते तुम्हाला इथे सांगायचं आहे. युजेस ओनली हीट, ऑप्शन बी किल्स ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग स्पोर्स, ऑप्शन सी किल्स ओनली पॅथोजन्स आणि ऑप्शन डी इज यूज ओनली फॉर वॉटर. बघा इथे स्टरिलायझेशन याच्यामध्ये काय होतंय, किल्स ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग स्पोर्स, इज द करेक्ट आन्सर. ओके, स्टरिलायझेशन मध्ये बेनिफिशियल किंवा पॅथोजेनिक सर्व काइंडच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल होतात. ओके, यामध्ये आपण जे काही ट्रान्समिशन ऑफ डिसीजेस आहे ते इथे बघितलेलं आहे. त्याआधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण फक्त 999 मध्ये आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स हा स्टुडंट्सला अवेलेबल करून देतोय, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हर करतोय, PYQचं डिस्कशन होणार आहे, MCQs दिले जातील कसे सोडवायचे हे सुद्धा स्टुडंट्सला सांगणार आहोत. जे काही नोट्स असतील ते इंग्लिश प्लस मराठीमध्ये स्टुडंट्सला अवेलेबल केले जातील, म्हणजे डिपेंडिंग ऑन दॅर मोड ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे कोणत्या लँग्वेजमध्ये त्यांना एक्झाम द्यायची
याच्यावरती ते डिसाईड करू शकतात की त्यांना मराठीमध्ये नोट्स हवेत का इंग्लिशमध्ये नोट्स हवेत. ओके, जर तुम्हाला या बॅचेसमध्ये याबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा या बॅचेसमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. थँक्यू. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.